समोरच बघा राहुलभाई यांचा बाजी 1001 आपण बघतोय। तर परत तुम्ही खूप गाजलेला असा बैल सर्जा बघताय आणि सर्जाच्या मोठी अशी शर्यत पण जमलेली आहे, तर नक्की ते आपण शर्यत पण बघणार। समोरच बघा स्क्रीनवर तुम्ही वरदान बघताय सोनार पाड्याचा। तुम्ही स्क्रीनवर बघत आहात किसना 1001 राहुलभाई यांची पहिली खरेदी, खूप जुनी अशी खरेदी। छोट्या लक्षाची यावरती तुम्ही फिटनेस बघायला किती मेहनत केलेली आहे फिटनेसवर, कारण गेल्या वर्षी आणि या वर्षीमध्ये फिटनेसमध्ये खूप फरक आहे। बैल आहे पुष्पा विजय झाल्यानंतर गुलाल लागलेला आहे अंगाला, बघा कसा गुलाल लागल्यानंतर। नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पिसारे फाटे येथे आलेली बैल। तर ही व्हिडिओ नक्कीच बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन नवीन बैल पण बघायला भेटतील। पिसारे फाटीमध्ये आयोजन वगैरे कसं केलेलं ते पण बघायला भेटेल। सो चला तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण जाऊया पिसारे फाटीमध्ये। सुंदर असं आयोजन आणि स्टेजच्या समोर तर भरपूर जण ते शर्यतींचा आपला आनंद घेत आहेत। बघा किती सारी पब्लिक आहे, आता संध्याकाळची वेळ होत आहे। मग काय सांगशील आपल्या छोट्या लक्षाबद्दल? छोट्या लक्षाची यावर्षी तुम्ही फिटनेस बघायला किती मेहनत केलेली आहे फिटनेसवर, कारण गेल्या वर्षी आणि या वर्षीमध्ये फिटनेसमध्ये खूप फरक आहे, पण त्याचा शांतपणा तसाच आहे, खूप प्रेमल आहे। स्पीड बद्दल काय सांगशील? स्पीड तर तुम्ही नक्कीच बघितलं, यावर्षीचे पेरे जे पण केलेले आहेत एकदम टॉपचे पेरे केलेले आहेत आणि टॉपच्या शर्यती पण आपल्याला बघायला भेटतील। तर या बाजूला बघा नवीन नवीन बैल आहेत, तर बैलाजवळ जर कोण असेल प्रत्येक बैलाजवळ तर आपण त्यांना विचारूच कुठून आलेत आणि बैलाचं नाव वगैरे काय। तर भरपूर सारी बैल आहेत, चला आता एक एक करून आपण बैल सर्व कव्हर करूया। स्क्रीनवर तुम्ही बघत आहात सरपंच, बघा कुठला सरपंच? नेऱ्याचा सरपंच। बघा जवळ गेलं तरी तो ॲग्रेसिव्हपणा दाखवत आहे। आणि हा कोणता चॅनल ना? शायनर, सॉरी शायनर। कोणचा शायनर? बघा फाटीवर ओम वगैरे काढलेलं आहे आणि बघ कॅमेऱ्यावरच नजर आहे बैलाची, कसा बघते बघा। या बाजूला पण बघा किती सुंदर सुंदर बैल आहेत। प्रत्येक बैलाची जास्त करून नजर कॅमेऱ्यावरच असते। बघा सावलीमध्ये बैलांना बांधलेले आहे, खूप काळजी घेतली जाते प्रत्येक बैलाची। परत तुम्ही खूप गाजलेला असा बैल सर्जा बघताय आणि सर्जाच्या मोठी अशी शर्यत पण जमलेली आहे, तर नक्की ते आपण शर्यत पण बघणार आहोत। बघा किती प्रेमल असा बैल आहे, फिटनेस पण बघा बैलाची, एवढी वय होऊन पण बैलाची फिटनेस बघा कशी आहे। तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघत आहात उंबागलेचा शार्दूल, खूप फेमस असा बैल, कारण बिंजोडमध्ये खूपच असं नाव गाजलेलं बैल। आपण वजीर बघतोय, वजीर पण एक नजर मारा नक्कीच, खरी वजीरने बिंजोडमध्ये खूप धुमाकूल घातलेला आहे, भरपूर सारे गुलाल घेतले। बघत आहात दिलबर, बघा त्याचा सुंदर असा बैल आहे व्हाईट गोल्ड। आणि त्याच्या बाजूला रामाशेठ बघताय, आपल्या भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल रामाशेठ। तर रामाशेठच्या मोठी अशी मुलाखत पण घेणार आहोत लवकरच, दादांशी माझं बोलणं झालेलं आहे, आपल्याला लवकरच मोठी अशी मुलाखत देखील भेटणार आहे, कारण बैलाचा इतिहास खूप मोठाच आहे। लुक पण बघा कसा आहे, कान वगैरे बघा, आणि एक नजर नेहमीच कॅमेऱ्यावर। हे लक्ष ना, लक्ष 5577। बघा मी जसा जवळ गेलो तसा कॅमेऱ्याकडे नजर आहे बैलाची, असा शांत स्वभावाचा लक्ष। आणि या बाजूला पूर्ण टीम आहे, तर टीमशी आपलं लवकरच पूर्ण असे मोठी मुलाखत होईल बोलणं। चला, तुम्ही आपल्या या बैलांच्या व्हिडिओला खूप प्रेम देता, या पण व्हिडिओला भरपूर प्रेम द्या। तुमच्यासाठी मी अशा भरपूर सारे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन, यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भेटत जाईल कोणती बैलं अड्ड्यावर आलेले आहेत। स्क्रीनवर तुम्ही बघत आहात विमान 7677, नक्कीच खूप गाजलेला असा बैल। तर दादांशी बोलूया। दादा तुमचं नाव काय? गुड्डू शेठ पटेल यांचा विमान 7677 तलोजा। अच्छा, बैलाबद्दल सांगा जरा अशी माहिती, बैलाचं पल वगैरे कसं आहे? बैलाचा पल एकदम भारी आहे, धावण्यामध्ये काहीच कमी नाही आहे। बैल एक वेळा निघाला तर सूट लावणारच तोंडाला, गाडी म्हणजे झालीच पाहिजे, फक्त सुट्टी एकदम परफेक्ट झाली पाहिजे, गाडी लागलीच पाहिजे आपली। आपल्या दावणीला अजून कोणती बैल आहेत? आपले दावणीला आणखी छोटा मथुर आहे, देवा आहे, छोटा मथुर आहे,
आणि मेन आमचा मोठा सुलतान, ज्या नावाने आमचं चालतोय सुलतान बेडा ग्रुप तलोजा. आणि छोटा मथुर जो आहे तो आपण अड्ड्यावर घेऊन आलोय का? आज तर घेऊन नाही आलोय. आणि बैलाचं छोटा मथुर का नाव ठेवलेलं आहे का आधीपासूनच होतं? आधीपासूनच नाव आहे छोटा मथुर. अच्छा ठीक आहे. आज शर्यत वगैरे जमले का आपली? आणखी शर्यत जमले नाहीये, तर आणि- घेऊन आता जस्ट आलोय आम्ही. आता बघू. बैल खूप ॲग्रेसिव्ह वाटतं, कारण तुम्ही पण मगाशी बैलाजवळ गेले तर भरपूर ॲग्रेसिव्हपणा दाखवत होता. बैल फुल ऍक्टिव्ह आहे. बैलामध्ये म्हणजे असं काहीच कमी नाही. बैल धावण्यामध्ये एकदम ऍक्टिव्ह बैल आहे. असं लूज वगैरे उभा दिसतो त्याच्यावर जाऊ नका. बैल एकदम ऍक्टिव्ह. तर अड्ड्यावर भरपूर सारी बैलं आलेली आहेत बघा. या बाजूला आपण किती सारी बैलं बांधलेली आहेत. नवीन देखील खरेदी आपल्याला भरपूर बघायला भेटतात. तरी यंग पिढी आता भरपूरच बैलगाडा क्षेत्रामध्ये उतरलेली आहे. तर बघा किती सारे नवीन नवीन वासरू आपण बघतोय. तर शर्यत वगैरे बघायला आल्यावर नक्कीच भूक वगैरे लागते. तर आपल्यासाठी भरपूर अशा सोयी वगैरे असतात. तर इथे बघा अंडापाव, सुंदर असा अंडापाव वगैरे. तर मावशी किती वर्ष झाले असं गाडी वगैरे लावतात? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. मग कसं वाटतं आपल्या शर्यती क्षेत्राचा टिकून आहे, ज्यामुळे भरपूर जणांचं घर वगैरे चालतं. तर काय बोलाल याबद्दल? छान आहे हो धंदा. व्यवस्थित लोकांचं पोट पाण्याचं आहे. व्यवस्थित होतो. काय गरिबांचा पोट भरतो. बघा मित्रांनो, एका नंदी मुले आपल्या नंदीन मुले किती जणांचं पोटाचं हे भरतं. तर नक्कीच आपलं क्षेत्र टिकला पाहिजे, बैलगाडा क्षेत्र तर टिकून ठेवू आपण. समोरच बघा खूप सुंदर असं तुम्ही बैल बघताय. तर दादा बैलाचं नाव काय? कुठून आलात तुम्ही? आणि कसं वाटलं इथे येऊन पिसारवेला? आणि काय सांगाल आपल्या बैलाचा पल वगैरे कसा आहे? आणि बैलाचे मालक वगैरे कोण आहेत? आणि बैलाची देखरेख वगैरे करणं एकाचं काम नाही, तर कोण कोण असतं आपल्या बैलाच्या मागं बसलं? तीच गँग आहे का? तर नक्कीच मित्रांनो खूप सुंदर असं बैल आहे. तर एक नजर आपण बैलावर पण मारूया. आणि आपल्या दावणीला अजून कोणती कोणती बैल आहेत? आणि आता फक्त एकच बैल घेऊन आलाय का? तुम्ही स्क्रीनवर बघतात किसना 1001 राहुलभाई यांची पहिली खरेदी. खूप जुनी अशी खरेदी. वयाने एवढा मोठा असला तरी बैल अजूनपर्यंत गुलाल घेतच आहे, कारण बैलाचा पल देखील तेवढा सुंदर आहे. समोरच बघा खूप सुंदर असा आपण बैल बघतोय. तर बैलाबद्दल जरा आपण माहिती घेऊया. दादा कुठून आले तुम्ही? नावापाडा. आणि बैलाबद्दल आपल्या माहिती सांगा. बैल आपला डोंबिवली नावापाडा श्रीकांत जोशी गडीबाई. आणि बैलाचं नाव गजा. गजा का? कधी खरेदी केलेला आपण बैल? खरेदी आता ह्या वर्षीच केलाय. मुंबईमध्ये लगातार 2 गुलाल झाले आपले. काय बोलाल गजाबद्दल? गजाबद्दल जेवढं बोलणार तेवढं कमीच आहे. कारण आता आणल्या आपण 2 शर्ती केल्या मुंबईमध्ये. दोन्ही शर्ती आपण विन झालो. आणि नवीन खरेदी होती, थोडी मनात भीती असेल की कसा बैल निघतं वगैरे? नाही आपण बैल पहिला काट्यावरती पळून घेतला, हा. नंतर मग आपण घेतला. अच्छा, काय आवडलं होतं बैलामध्ये तुम्हाला? बैलाची फिटनेस आहे. बैल म्हणजे जेवढा बैल वाढून असेल त्याला वाढूनच पळणार बैल. आणि आपल्या धावणीला कोणती कोणती बैल आहेत? त्या धावणीला आता सध्या 4 बैल आहेत. 4 बैल गजा आहे, बगीरा आहे, रॉकी आहे, सुंदर आहे, रुस्तम आहे. 4 बैल आहेत. काय सांगाल दादा आपल्या बैलांबद्दल? बैलांचा 2 खांदे आतून पळतो आणि उजवी खांदी पब्लिकनी पण पळतो. हा आम्ही आत्ताच खरेदी केला, नुकतं 4 महिने झाले. जिंतीचे तानाजी आप्पा सोन्या बैलवाले त्यांच्याकडनं हा खरेदी केला आपण. बैल खूप छान पळतो, एकदम आतून एकदम फिट पळतो. ठीक आहे दादा, जर तुमची शर्यत वगैरे झाली तर तुम्हाला शर्यतीसाठी बेस्ट ऑफ लक. नाव दिलंय तर बघू, गाडी जमली तर ठीक, नाही तर मग आपण नाव दिलेलं आहे, पण फिरवलं तर गाडी खेळणार आपण. नक्की नक्की थँक्यू. बैल आपल्याला कधी नाराज नाही करत. आणि एक बैलाची खासियत आहे, बैल मारत नाही, काय नाही. कोणी पण पकडा, काही करा. खूप शांत असा स्वभावाचा बैल आहे मित्रांनो. कारण त्याचा स्वभाव तो पलतानी दाखवतो. बरोबर, इथे शांत वाटणारा तो आपल्याला. पण जेव्हा मैदानात गेला तर फक्त त्याचा पल बघायचा. बरोबर. बघा मित्रांनो, बैल इथे शांत आहे पण तेवढाच तो ॲग्रेसिव्ह पण आपल्या मैदानात नक्कीच दाखवेल. शर्यत वगैरे जमली ती पण आपण नक्कीच कव्हर करू. तर तुम्हाला दादा शर्यतीसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. समोरच बघा शंकराचा नंदी बघा कशा पद्धतीने बसलेला आहे. बसायची पद्धत बघा. कोणता? राजकुमार भाईचा कुटारीचा राजकुमार भाई यांचा बैल आहे. दख्खन बघताय तुम्ही समोरच बघा, त्याच्या शांत स्वभावाचा दख्खन बघताय तुम्ही. नमस्कार, कधी आले आपण? काय ना, आताच आलो जरा इथे. दादांची गाडी बघितली, चाललेलो जरा इथे आपले फार्म हाऊसला. त्याच्यानंतर आलो थोडंसं शर्यतीचा नाद घेऊ, जरा आनंद घेऊ. आपली शर्यत पण आहे. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? एकदम अतिशय उत्तम असं नियोजन आणि आजचा आनंद काय सांगणार शर्यतींचा. त्या उन्हान भाई काला पडता भाई शिवा देतं.
पावडर न लावून येत तरी देखील आनंद घेतो. 2 वर्षात लग्न करायचं भाई, लग्नाला पोर बी कोण देणार. बघा पोरबीर असेल तर नक्की आतिशला कॉन्टॅक्ट करा. पोरी करा माझाही नका. समोरच बघा राहुल भाई यांचा बाजी 1001 आपण बघतोय. तर भरपूर दिवसांनी आपली बाजी इथे दिसते अड्ड्यावर. बघा कसा ॲग्रेसिव्ह आहे बाजी, कारण त्याच्या जवळ जरी कोण गेला लगेच तो ॲग्रेसिव्हपणा दाखवतो. तर या बाजूला आता बैल आहे पुष्पा विजय झाल्यानंतर गुलाल लागलेला आहे अंगाला. बघा कसा गुलाल लागल्यानंतर कसा बैल खुश आहे एकदम. समोरच बघा आता स्क्रीनवर तुम्ही वरदान बघताय सोनार पाड्याचा. आताशीच विजय घेतलेला आहे बैलाने. बघा बैलाचे एकदा फिटनेसवर पण एक नजर मारूया. सोनार पाड्याची शान वरदान 50-50. नमस्कार दादा, आपल्या बैलांची नावं वगैरे सांगा. हा कोणता आहे? लक्ष्मी. हा लक्ष्मण आहे. आणि जो मागे आहे तो वाईट आहे तो जादू. जादू आहे. तर आज आपण शर्यत विजयी झालेलो आहे. तर काय बोलाल आजच्या विजयाबद्दल? दोन्ही बैल चांगली पळाली. जादू हा पब्लिकचा बैल असल्यामुळे काही प्रॉब्लेम आला. म्हणजे समोरच्या गाडीला त्यांनी बरंच अंतर दिलं 200-300. बैलांना स्पीड आहे. आणि काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? इथे पिसारवायला बहुतेक दुसऱ्यांदा फाटी झालेली आहे. तर कसं वाटलं इथं फाटी वगैरे तुम्हाला? फाटी चांगली आहे, पळण्यासारखी आहे. आणि नियोजन हे अचानक झालं. असं अगोदर पैरा वगैरे नव्हतं, इथे अड्ड्यात आल्यावरच नियोजन केलं. जुनी जी बैलं होती ती कॅम्पामध्ये असल्यामुळे सकाळी 12 वाजता नियोजन झालं आणि आज शर्यत आम्ही केली. चांगले प्राप्त केला. किती वर्ष झाले आपल्यासोबत आपला बैल आहे? 1 वर्ष झालं बैल तो घेतलेला आहे. आणि किती आतापर्यंत किती गुलाल झालेले आहेत? मुंबईमध्ये त्याचे 6 गुलाल झाले. 6 गुलाल झालेले आहेत. तर अशा प्रकारे होती आजची आपली व्हिडिओ. आय होप आजची व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल एक लाईक, कमेंट आणि शेअर करा. कमेंट आणि लाईक मित्रांनो नक्कीच करा. तुमच्या कमेंट आणि लाईकमुळे आम्ही खूप मोटिवेट होतो आणि आम्हाला नेक्स्ट ज्या व्हिडिओ आम्ही बनवतो त्यामध्ये आम्हाला चांगलं असं वाटतं. चला तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.